नमस्कार सर्वांना, विजयजी अकॅडमी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या ठिकाणी अतिसंभाव्य सामान्य ज्ञानचे प्रश्न घेतलेले आहेत। हे सर्व प्रश्न येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या न्यूयॉर्क हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, न्यूयॉर्क हे शहर पहा हडसन या नदीच्या काठावर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा बघा, कोसोबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, कोसोबाडच्या टेकडीवरून हा ग्रंथ कोणी लिहिलेला तो ग्रंथ आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, अनुताई वाघ यांनी बघा कोसोबाडच्या टेकडीवरून हा लिहिलेला या ठिकाणी ग्रंथ आहे। प्रश्न क्रमांक पुढचा बघा, कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, कालीसरार हा प्रकल्प कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, कालीसरार हा प्रकल्प बघा वाघ या नदीवरचा तो प्रकल्प आहे। प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील, मुंबई या ठिकाणी पहा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा आहे। प्रश्न क्रमांक 5 बघा, नकाशामध्ये पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी खालीलपैकी कोणता रंग बघा, नकाशामध्ये बघा पर्वतीय प्रदेश दर्शवण्यासाठी बघा पुढीलपैकी कोणता रंग वापरतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, तपकिरी रंग या ठिकाणी प्रामुख्याने वापरला जातो। प्रश्न क्रमांक 6 बघा, 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, 20 ऑगस्ट या दिवशी खालीलपैकी कोणता दिवस असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील, 20 ऑगस्टच्या दिवशी पहा ऊर्जा अक्षय दिन असतो। बघा, ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील। प्रश्न क्रमांक 7 बघा, ISI ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची? ISI ही गुप्तहेर संघटना खालीलपैकी कोणत्या देशाची आहे? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील, ISI बघा ही गुप्तहेर संघटना बघा पाकिस्तान या देशाची गुप्तहेर संघटना आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, पवन ऊर्जेमध्ये भारताचे जगामध्ये खालीलपैकी कितवे स्थान आहे? बघा, पवन ऊर्जेमध्ये बघा भारताचे जगामध्ये या ठिकाणी 4थ्या क्रमांकाचं स्थान आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, भारतामध्ये राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या? भारतामध्ये बघा राष्ट्रीय ग्राहक दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, 24 डिसेंबर या दिवशी पहा राष्ट्रीय ग्राहक दिन असतो। बघा, अंगणवाडी भरतीसाठी बघा आपल्याकडे या ठिकाणी खूप महत्त्वपूर्ण पुस्तक आलेलं आहे। पुस्तकाचं नाव पहा, अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी। आपल्याकडे पुस्तक आलेलं आहे आणि हे पुस्तक खूप महत्त्वाचं पुस्तक आहे। बघा, एकात्मिक बाल विकास सेवा योजना व सर्व कायदे असेल, पोषण अभियान असेल, संगणक असेल, या सर्वांचे प्रश्न बघा या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये दिलेले आहेत। बघा, आतापर्यंत झालेले सर्व प्रश्नपत्रिका समावेश या तांत्रिक डायरी या पुस्तकामध्ये केलेला आहे। बघा, लेखन व संकलन पहा, विकास चिंदाळकर सर, पवन देशपांडे सर, सचिन कुरुंदकर सर या सर्वांनी बघा लेखन आणि संकलन या ठिकाणी केलेलं आहे। बघा, एकाच पुस्तकामधून बघा संपूर्ण तांत्रिक 80 गुणाची बघा या ठिकाणी जबरदस्त या ठिकाणी तयारी होणार आहे। हे पुस्तक बघा विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचे या ठिकाणी पुस्तक आहे। जर तुम्हाला या ठिकाणी पुस्तक घ्यायचं असेल तर या बघा पुस्तकाची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, लिंकला क्लिक करून तुम्ही या ठिकाणी पुस्तक हे घेऊ शकता। आणि बघा, जर तुम्हाला या ठिकाणी बघा पुस्तक घ्यायचं असेल तर तुम्ही जवळच्या या ठिकाणी बुक स्टॉल पर या ठिकाणी पुस्तक या ठिकाणी अवेलेबल आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, भारतामधला एकमेव जिवंत ज्वालामुखी कोणत्या ठिकाणी? भारतामधला बघा एकमेव जिवंत ज्वालामुखी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, अंदमान या ठिकाणी पहा एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे। प्रश्न क्रमांक 11 पहा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी असे खालीलपैकी कोणत्या प्रदेशाला देवभूमी या ठिकाणी असे म्हटले जाते? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील, उत्तराखंड या राज्याला पहा देवभूमी असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 12 पहा, भारताच्या खालीलपैकी कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आहे? भारताच्या खालीलपैकी कोणत्या एका दिशेला बंगालचा उपसागर आहे?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील आग्नेय दिशेला पहा बंगालचा उपसागर आहे. प्रश्न क्रमांक 13 पहा भारतामध्ये खालीलपैकी किती वर्षांनी नियमितपणे जनगणना बघा भारतामध्ये खालीलपैकी किती वर्षांनी नियमितपणे जनगणना ही होत असते. बघा 10 वर्षांनी पहा नियमितपणे या ठिकाणी जनगणना ही होत असते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय अवकाश संशोधनाजनक असे खालीलपैकी बघा भारतीय अवकाश संशोधनाजनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील डॉक्टर विक्रम साराभाई यांना भारतीय अवकाश संशोधनाजनक या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 15 बघा हिटलरच्या खालीलपैकी कोणत्या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते. हिटलरच्या कोणत्या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते. बघा हिटलरच्या बघा माझा लढा म्हणजेच माइन काम्फ या आत्मचरित्रामधून त्याच्या नाझीवादाचे स्वरूप हे स्पष्ट होते. प्रश्न क्रमांक 16 बघा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली. बघा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे. बघा सन 1996 या वर्षापासून पहा महाराष्ट्र भूषण या पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जागतिक व्याघ्र दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो. बघा जागतिक व्याघ्र दिन पहा 29 जुलै या दिवशी पहा जागतिक व्याघ्र दिन असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा खालीलपैकी कोणते शहर हे रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते. बघा रक्ताचे शहर म्हणून कोणते शहर हे ओळखले जाते. बघा तेजपूर जे की आसाम या राज्यामध्ये आहे जे शहर रक्ताचे शहर म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 19 पहा कुद्रेमुह लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये. कुद्रेमुह हा लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील कुद्रेमुह हा लोहपोलाद कारखाना बघा कर्नाटक या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता. बघा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील शुक्र हा ग्रह बघा सूर्यमालेमधला सर्वात तेजस्वी ग्रह आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा ब्राह्मो समाज यांची स्थापना बघा राजाराम मोहन रॉय यांनी कोणत्या वर्षी केली होती. बघा या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 3 राहील सन 1828 मध्ये बघा राजाराम मोहन रॉय यांनी ब्राह्मो समाज यांची स्थापना ही केली होती. प्रश्न क्रमांक 22 बघा भारतीय राज्यघटनेमधील संघसूची ही संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेतलेली संकल्पना आहे. बघा या ठिकाणी संघसूची ही संकल्पना बघा कॅनडाच्या बघा राज्यघटनेवरून घेतलेली ती संकल्पना आहे. प्रश्न क्रमांक 23 पहा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे देशामधलं दुसऱ्या क्रमांकाचं राज्य खालीलपैकी कोणतं आहे. बघा पंचायत राज पद्धतीचा स्वीकार करणारे बघा राजस्थान हे बघा भारतामधलं पहिलं राज्य होते. दुसऱ्या क्रमांकाचं राज्य म्हणजे बघा आंध्र प्रदेश या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे आणि महाराष्ट्र पहा 9व्या क्रमांकाचं राज्य होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषदेचा सचिव बघा अध्यक्ष असावा अशी शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने मांडली होती. बघा जिल्हा अधिकारी हा जिल्हा परिषद यांचा अध्यक्ष असावा अशी शिफारस बघा बलवंतराय मेहता या समितीने मांडली होती. प्रश्न क्रमांक बघा राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय खालीलपैकी बघा राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे. बघा मुंबई या ठिकाणी पहा राज्य गुप्त वार्ता विभागाचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारताचा पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी बघा भारताचा बघा पहिला वित्त आयोग जो की सन 1951 मध्ये होता. भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते. बघा के.सी. नियोगी बघा भारताच्या पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 17 राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी बघा महाराष्ट्र राज्यामधला पहिला डिजिटल जिल्हा खालीलपैकी कोणता जिल्हा आहे. बघा नागपूर हा जिल्हा बघा महाराष्ट्र राज्यामधल्या ठिकाणी पहिला डिजिटल जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा अलिप्ततावाद चळवळ म्हणजेच नाम या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे. बघा सन 1961 या वर्षी बघा अलिप्ततावाद नाम या चळवळीची बघा या ठिकाणी स्थापना ही झालेली आहे.
प्रश्न क्रमांक 29 पहा, पद्मभूषण हा देशामधला खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पद्मभूषण हा देशामध्ये खालीलपैकी कितव्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे? बघा, भारतरत्न पहिल्या क्रमांकाचा आहे. भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री. म्हणजे या ठिकाणी पद्मभूषण हा बघा या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी पुरस्कार आहे. चौथ्या क्रमांकाचा बघा पद्मश्री हा चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार आहे. पहिल्या क्रमांकाचा भारतरत्न आहे आणि दुसऱ्या क्रमांकाचा बघा पद्मविभूषण दुसऱ्या क्रमांकाचा आहे. तिसऱ्या क्रमांकाचा पद्मभूषण आणि चौथा पद्मश्री. प्रश्न क्रमांक 30 पहा, आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे 28 फेब्रुवारी या दिवशी बघा आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन डे असतो. बघा, महाराष्ट्रामध्ये मॅग्नेट शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान हा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, महाराष्ट्रामध्ये बघा मॅग्नेट शुद्ध करण्याचा कारखाना कन्हान हा बघा या ठिकाणी नागपूर या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मॅग्नेट शुद्ध करण्याचा कारखाना आहे. प्रश्न क्रमांक 32 बघा, संस्कृत कवीचा जिल्हा असे पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्याला बघा संस्कृत कवीचा जिल्हा असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते? बघा, नांदेड या जिल्ह्याला पहा संस्कृत कवीचा जिल्हा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक नंदुरबार हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे? बघा, नंदुरबार हा जिल्हा बघा नाशिक या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भ्राकरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? भ्राकरा धरणाच्या जलाशयाला खालीलपैकी काय म्हणतात? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील गोविंदसागर जलाशय या ठिकाणी असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बांगलादेश हे बघा बांगलादेश खालीलपैकी कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले? बघा, बांगलादेश कोणत्या वर्षी स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते? बघा, सन 1971 या वर्षी बघा बांगलादेश हे बघा स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयास आले होते. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, न्यूट्रॉनचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला? बघा, न्यूट्रॉनचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला होता? बघा, न्यूट्रॉन. बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बघा चॅडविक या शास्त्रज्ञांनी न्यूट्रॉन शोध हा लावला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, गल्फ स्ट्रीम हा प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधला? बघा, गल्फ स्ट्रीम हा प्रवाह कोणत्या महासागरामधला तो प्रवाह आहे? बघा, अटलांटिक या महासागरामध्ये या ठिकाणी उष्ण प्रवाह आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा, 49 समांतर ही रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते? 49 समांतर ही रेषा खालीलपैकी कोणत्या दोन देशांना वेगळी करते? बघा, USA व कॅनडा यांना बघा 49 समांतर रेषा या ठिकाणी वेगळी करते. प्रश्न क्रमांक 40 पहा, जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात बघा जगामधला पहिला अणुस्फोट खालीलपैकी कोणत्या शहरावर करण्यात आला होता? बघा, हिरोशिमा या बघा शहरावर बघा पहिला अणुस्फोट या ठिकाणी करण्यात आला होता. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, जगामधले सर्वात मोठे बेट बघा माजुली हे बेट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा, जगामधले सर्वात मोठे बेट बघा माजुली हे बेट बघा आसाम या राज्यामध्ये आहे आणि माजुली हे बेट बघा ब्रह्मपुत्रा नदीच्या पात्रामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सरिस्का बघा हे राष्ट्रीय अभयारण्य खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? सरिस्का. बघा, सरिस्का बघा हे राष्ट्रीय अभयारण्य बघा राजस्थान या राज्यामध्ये या ठिकाणी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक वैराट हे महाराष्ट्रामधलं बघा एक महत्त्वाचं शिखर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? वैराट. बघा, वैराट हे बघा महाराष्ट्रामधलं महत्त्वाचं शिखर अमरावती या जिल्ह्यामधलं महत्त्वपूर्ण ते शिखर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं? बघा, प्रकाश लहरींची लांबी मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? बघा, एक्स्ट्रॉम बघा प्रकाश लहरीची लांबी मोजण्याचं एकक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, हरिजन हे साप्ताहिक खालीलपैकी कोणी सुरू केले? बघा, हरिजन बघा या नावाचं साप्ताहिक कोणी सुरू केलेलं साप्ताहिक आहे? बघा, महात्मा गांधी यांनी हरिजन या नावाचं साप्ताहिक हे सुरू केलेलं साप्ताहिक आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती? बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सातारा या जिल्ह्यामध्ये बघा प्रति सरकारची स्थापना करण्यात आली होती. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, क्रिप्स मिशन हे भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या वर्षी आले? बघा, क्रिप्स मिशन बघा हे खालीलपैकी कोणत्या वर्षी आले होते? बघा, सन 1942 या वर्षी बघा भारतामध्ये क्रिप्स मिशन या ठिकाणी हे आले होते. प्रश्न प्राणहिता
हा संगम खालीलपैकी कोणत्या दोन नद्यांपासून तयार झालेला? बघा प्राणहिता. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 राहील वर्धा आणि पैनगंगा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार खालीलपैकी केव्हा झाला होता? बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्यामध्ये पुणे करार बघा 24 सप्टेंबर सन 1932 पहा पुणे करार हा झाला होता. प्रश्न क्रमांक बघा जोसेफ मॅझिने चरित्र खालीलपैकी कोणी लिहिले? बघा जोसेफ मॅझिने चरित्र खालीलपैकी कोणी लिहिलेलं चरित्र आहे? बघा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी लिहिलेलं चरित्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी बघा राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर याचं बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 राहील कलम 352 या ठिकाणी राष्ट्रीय आणीबाणी यांच्या संबंधीचं कलम आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय पोलीस कायदा कोणत्या वर्षीचा कायदा आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1861 या ठिकाणी कायदा आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील.